नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष टाटरेकर आणि सर्वच तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर स्पेशली जे मुंबईकर गणपतीसाठी गावी प्रवास करणार आहेत त्याच्यासाठी आपण मुंबई गोवा हायवेची अपडेट देतो. पण यामध्ये एक आपली वेगळी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. स्पेशली म्हणजे मागच्या मुंबई गोवा हायवे सिरीजमध्ये आपण तुमका सांगितलेला की कशेडी घाट पावसाळ्यात कसं दिसतात, त्याचा अनुभव कसं असता, तर याची व्हिडिओ आपण बनवणार आहोत. उन्हाळ्यातलं एक फील वेगळं असतं, हिवाळ्यातलं फील वेगळं असतं आणि पावसात तर एकदम वाह, म्हणजे अगदी शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही. ज्यांनी मुंबई गोवा हायवेन या आधी प्रवास केलेले असतात त्यांना माहिती असतात की कशेडी घाटाची काय मजा असतात. ती धुका, त्याच्यानंतर पाऊस, वळणाचे रस्ते आणि त्यावेळी तर कशेडी घाटात खड्डे पण असायचे, त्यामुळे ह्या लांबच्या लांब ट्रॅफिक. तर अशा सगळ्या पूर्ण आठवणी सगळ्यांची असतले आणि अशातनं त्यांनी प्रवास केल्याने. तर आता तर तो एकटोच पडला, त्यामुळे आता तेवढी तैसर वर्दळ नाही. पण बघूया आता सध्या घाटाची कशी परिस्थिती आहे ती, त्यासाठी खास आपण चाललो. येतानाची जी व्हिडिओ असणार आपली तर त्यामध्ये आपण कशेडी टनेलच्या रोडने येणार आहोत. तर त्यावेळी ते देखील तुमका आपण अपडेट देऊ की त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांची काय परिस्थिती असावी. तर ते अपडेट आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतील आणि या व्हिडिओमध्ये आपण कशेडी घाटान प्रवास करणार आहोत. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. दुपारचे 3 वाजलेत आणि आपण ऑलमोस्ट आता कशेडी घाटाच्या पायथ्याशी येलो. आणि इकडून जर आपण बघितले तर डोंगराच्या टॉपवर त्या ठिकाणी पूर्ण धुक्यांची चादर असा आणि पाऊस पण बारीक बारीक पडतात. ढग पण एकदम खूप असे काय बोलतो ते काळे ढग असतात, त्यामुळे जोरात पाऊस येण्याची शक्यता असा. आता बघूया पुढे कशी काय परिस्थिती आपल्या घाटात मिळतात. तर आपण आता असं अनुसूया हॉटेलच्या पाठीमागे आणि समोर असा कोकण रेल्वेचं ब्रिज आणि खूप जोरात पावसाक सुरुवात झाली. अगदी पुढचा काहीच दिसत नाही, त्यामुळे आपण थोडा निर्णय चेंज केला. आपण आता पहिल्यांदा आधी इकडे पुढेच एक हॉटेल आहे, तिकडे जॉब थांबतलो आणि त्याच्यानंतर मग कशेडी घाटान प्रवास करणार आहोत. तर इकडे पुढे असं हॉटेल विशाल, तर त्या ठिकाणी आपण नेहमी जॉब थांबतो. फक्त ते झाडं बिडं बघून लावा, मागच्या वेळी फणसाच्या बाजूक लावलेली गाडी. कशेडी घाटसाठी इकडे हॉटेल अनुसूयाकडून आपण राईट टर्न घेतो उजवीकडे. पुन्हा गाडी बघ असली की आता ती सुसाटा. चला कशेडी घाट आणि पावसात ना आपण आता प्रवास करणार आहोत. एक वेगळा अनुभव असतो. पूर्वी जे गणपतीसाठी गावी येत ना तर तेव्हा पण एक भारीच अनुभव असायचो. मी पण 2-3 वेळा कशेडी घाटातूनच इलय. तेव्हा इको होती आणि एकदा होती क्वालिस. तर एक नंबर अनुभव होता. आणि एकदा तर आम्ही पूर्ण नाईटला म्हणजे संध्याकाळी गावावरून निघालेलो आणि रात्री आम्ही इकडे होतो. त्यावेळी तर खूप भारीच असा अनुभव होतो. एकदम धुक्या होता, त्यात गाड्यांचा ट्रॅफिक आणि त्यामध्ये जोरदार पाऊस. पण आमच्या पूर्वजांनी लय मेहनत घेतलेली. हो, आम्ही काय आता मेहनत घेतो. आम्ही आता डायरेक्ट त्याकडनं घुसलो गाडीतून बाहेर. हो, टनेल मधून. पण कोण नसताना ड्रायव्हिंग करू एक नंबर भारी. पण आता आमच्यासाठीच खाली आहे रस्ता पूर्ण. असं पॅचवर केलं नाही अरे ना, या करूकच नाही. ही साईड ती साईड केल्याने त्यांनी. हा, ती साईड म्हणत होतो ना रिवाइज करतील. खड्डे बघायचे असते. आता रस्ता आपलाच आहे, तो कसं पण गोल गोल राणी घेऊन चालला, टेन्शन नाही. फक्त पुढे काहीतरी दरडी वगैरे कोसळलेले असता नाही, कारण इकडे खाली काय तसा बोर्ड वगैरे तर लावलेलं नाही, तर बंद केल्याने असतो रस्ता. माहित तर पडा भया. हो, कसं झाला. हा, तर आपण असाच करा. तकडचा रस्ता चालू आहे. तकडचा रस्ता केल्याने ना ते मठात येतात ना, त्याच्यामुळे तो रस्ता चालू बघितलास ना. रस्ता पण झालेलो होतो. अधिक रहदारी पण आपल्याला भेटलेली थोडी. गाडी वगैरे म्हणजे एवढे जास्त नाही, पण गाडी त्या ठिकाणाहून येत होते. मठात येणारे लोक. हा, हे काय 2 व्हीलर वाले. हे का विचार रस्ता बरोबर आहे ना काका? रस्ता चांगला आहे ना काका? त्याला वाटलं असताना पिऊ जाणार आहे. हो, तसंच बघलं त्यांना. काका म्हणता हे चालले आहेत घाटात मजा मारू. आणि 15 बस पण असं
गावताला तुका. आता आपले रानभाजे 4 शोधशील तर गजानन महाराज मंदिर कशेडी, तर कशेडी घाटाच्या पायथ्याशी असावं आपण. आणि टोटल माकडता येऊन 30-35 किलोमीटर तो घाट आहे, एकदम चढान उतरान. आणि तेव्हा जवळपास म्हणजे ट्रॅफिक वगैरे पकडून 1-1.25 तास लागा घाट चढान उतराक. आणि तेव्हा हे पॅच वर्क पण काही ठिकाणी केलेला होता, काही ठिकाणी खड्डे होतेच रेग्युलर सारखे. कशेडी घाट हे वाहणार रस्ता चांगला आहे बघ. हे अशाचे गावकरी असतात ना स्थानिक. ह्या डांबर टाकले नाही सर्व बघ. इकडे काहीतरी वाडी आहे खाली. असो जर रस्तो मिळालो तर भारीच ना. तेव्हा जर असो कशेडी घाट असलो असतो ना, आयुष्यपद नाही म्हटलं तरी माका 30-35 मिनिटात उतारले असते चढान उतरान. साफसूफ खराब होता. हा थोडं रस्तो चांगलं भेटल्यानंतर आता पुन्हा इसरा खड्डे. आणि हिनं तर पूर्ण पाटच वाहतात, म्हणजे सगळा पाणी या साईड गटरचा सगळा एकदम रस्त्यावर न वाहतं. पण रस्तो रुंद बघ एवढं होतं तेव्हा. एवढं काय लक्षात नाही तेव्हा. भेंडे आयला ना पुढचे गाडी बिडीत नाही बघूकच जायवर 2 दिवस. तो डंपरवालो ट्रकवाले नुसते आहे ना किचाट असायचा. त्यात हेवी गाडी तर भयंकर असते, एकदम हळू 10च्या स्पीडने चाललेले. ह्या काय बघायचं थोडा ह्या करता ना छोटे धबधबो, छोटो धबधबो मस्त एकदम. पावसातला एक सॉलिड डेस्टिनेशन असा. आता सगळे आपले याने प्रवास करतात टनेलने, पण ही एक मजा वेगळीच. और ये मजा हम आपको देना चाहते हैं. वाह, वरती धुक्या कमी दिसता. आपल्या फोंडा घाट भुईबावडा घाटचा सारख्या नाही, गगनबावडा सारख्या. त्या घाटात एकदम डेंजरच धुक्या. धोक्यांचा बापूच तो. अजून वर जाऊ सांगा. अजून आपल्या तिरुपती काय डोंगर आहे ना दिसतात ना रे, त्यामुळे अंदाज येता. तिकडे बघितलं ना रे काय एकदम डोंगर असे ना झाकलेलेच होते. आता इकडे बघतो का डोंगर दिसता क्लिअर पुढचो. त्यामुळे धोक्या तसा कमीच वाटता. पण पाऊस भारीच एकदम. मगाशी नव्हतो, आता पाऊस जरा चालू झाला. तंटामुक्त ग्रामपंचायत कशेडी आपलं स्वागत करत आहे. आंबे काढून जाते की काय. कोरोना काळात ना असे रस्ते गावायचे. कोरोनाच्या मध्ये जे ट्रान्सपोर्ट वाल्यांनी फिरायचे ना ते सांगायचे पूर्ण रस्ते सुमसाम एकदम. एक गाडी नाही काय नाही. पोलिसांची चेकपोस्ट जागचे म्हणजे मेन ठिकाणी. संपूर्ण रस्त्यात गाडी नाही, एकदम मोकळो रस्तो. हवी तेवढी म्हणजे पण त्यामुळे की जेव्हा कंटाळो पण आहे गाडी चालू. कसं गाडी वगैरे असते की थोडंसं ऍक्टिव्ह राहत होतं ना रे माणूस. असंच एकदम कंटाळतो काय एकदम. आता पण आमची तशीच म्हणजे तसंच वाटतं. गाडी असली कसं व्हायचं ना, हा यो गाडी गेली ती गाडी गेली. आता इकडे आम्ही फक्त अनुभवतो डोंगर, बाजूची झाडी, पाऊस आणि आता वरती धुका आणि त्यात हे खड्डे. पण इकडे खड्ड्याचं टेन्शन नाही काय, काही ना पण गाडी काढा. अगदी आम्ही उचलून पण आम्ही असे बाजू ठेव असे कोण नाही होता. तर मागच्या वेळी अमित होतो, त्यावेळी अमित नाही तर 4 जड शब्द असे फेकून मारले नसते. होय ना. ते काही चालले रे आजीबाईनी काय हो विचारते काय येतात काय चालत नाही तर काय घाटान जाते ती. कुठे जात आहे. येत नाही ना. ओके चला ठीक आहे. मग काय नाही काय म्हणाले. घर जवळ आ घर. ओके यायसरचीच असत. ठीक आहे आपण आपला कर्तव्य केला. काय बोलले की मगासपासून आला असतं बरं झालं. हा बरोबर. हा
आपण जोग थांबलो आता नेमकं काय नाही रे ट्रान्सपोर्ट वगैरे या बाजून आता कोण जाणतच नाही जाणत नाही आता. हो त्याच्यामुळे एका ते प्रायव्हेट पणाकडे रिक्षा वगैरे तो खर्च परवडणार व्हा. आणि आपल्या गावात काय कोण जास्त रिक्षा करतात. शहराच्या ठिकाणी आपल्याकडे तिकडे जाऊन रिक्षा करतं. गावात शक्यतो कोण रिक्षा नाही करत. मोजकेच पैसे असतात खिशात. हो माझ्या घरातली असतली. हा बरोबर जवळच घर. वा मस्त वाटतं रे. पाऊस हा पण एवढं नाही मोठं ना. असं पाऊस असा एक चाली कोणतरी टू व्हीलर वालो MH14 तो पण माका कशेडी घाटातून फिरा गेलो. आज 15 ऑगस्ट म्हटल्यावर आज ना इकडे थोडीशी माणसं हवी होती. सुट्टीच्या आता 3-4 दिवस आहेत ना. हे आंब्याची बिटका पडली असतील तर बघ सर्व आमच्या गोई होते ना खारात घालू. आता पावसाचा पण मस्त फ्लेवर इलो असतो. ओ वा तू काय नाही म्हणता ना. आता वरती टॉपला थोडासा एवढा काय दुका गगनबावडा करूळ घाट फोंडा घाटातला धुक्यासमोर ह्या धुका काहीच नाही. पण आम्ही प्रवास केलेला त्यावेळी होता खूप धुका. तेव्हा मी रात्रीचे प्रवास करत होतो. कुठलं तरी मंदिर आहे सर. हा टेम्पो MH08. हा बघ धबधबा बघ. अरे तू बघ कसलो वरणा येता तो एक नंबर. पाणी पण एकदम जोरात असा. वा तुफानी वाळ असा वाळ. अभी फोन नाही उठाने का. मस्त ना धबधबे असत. आता माकड असा पहिलं प्राणी मिळालं माकड. अशी ना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघूक मिळात बघा ना. त्याच्यासाठी ना रात्रीचा वणगा दिवसाचा गवरेडे. हा गवरेडे वाघ अस्वल हो मस्त पाणी वाहता ना तुफानीच. बघ रस्त्यावर गावात इला त्याच्या शिरडा पण इली आहेत. तेव्हा ऐसं रस्त्यावर डांबर दिसायचा ना आणि आता गावात उगावला मस्त. तेव्हा खड्ड्याचा रस्तो तेव्हा सगळी माती आणि वाहून इली इकडे गटाराची व्हायच्यातून इली. अरे आई ना वाळात ना छोट धबधबो इकडे. आता आपल्याला त्याचं उतरा शकत नाही पावसा ना. अळंबी बघ काय दिसतात. अळंबी आता आहे ना घाटात ना शोधूक सुरुवात करूया. काय पडलं अरे माती खालची आणून टाकली. खालचे ना ह्या काय बघ साईडचा ह्या काय याकडचा ढासाळला ना त्याची माती बाजूक केल्या. सांगताय का तुका बोललाय काय काय नाही काहीतरी ढासाळता ह्या काय हे बघ हे पण पडलेला होती रिटर्निंग वॉलच आणले ना खाली. तसंच आहे ते. घाट आपले सगळे तसेच आणि तसं पावसात पडतच. फक्त एवढंच की त्या उत्तराखंड सारख्या हिमाचल प्रदेश सारख्या एकदम मेजर असा लँडस्लाइड होत नाही. तकडे डोंगरच मोठे आहेत ना त्यामुळे तकडे तर मोठीच लँडस्लाइड होतं. अगदी गावच्या गाव जातात वाहून. रस्तो हा ठीकठाक पण मजा येते. आम्ही असो रस्त्यासाठी म्हणून आहे फक्त आपल्या त्याला म्हटलं बघूया सुमसाम कशेडी घाट पावसात कसो असतात होय ना. फील घेऊसाठी. आणि आम्ही असे कोण कामानिमित्त असत तर कोण जाऊचं नाही याकडनं. तर म्हणत तो फील गेलो उडत तकडे घराकडे जाऊन पोचते आधी मी. आम्ही लव फिराकव नाहीतरी काहीतरी असेच फिराक गेलं होतं त्याच्यावर काहीतरी रूमवर थांबणच काय ते गजाली असते बरोबर ना. त्यापेक्षा मस्त मुंबई गोवा हायवे प्रवास करायचो. अगदी तुमचं खयचो आजार असा देत खायचा दुःख असा देत डोक्यात नको ते विचार सगळ्या गोष्टी नाहीशे होतात दूर होतात समूळ नाहीशे होतात मुंबई गोवा हायवे प्रवास करताना. अशी आपल्या मुंबई गोवा हायवेची खासियत आहे.
वा हैसर पण माती टाकल्याने म्हणजे आसपास काहीतरी पडलेला. ओ सही तो मठ हा वाटतं थैसर रे. मस्तच. आपल्याक ना थैसर आता त्यांना टर्निंगला थांबू नको, ते पुढच्या रस्त्यात थांबव तिकडे. काय पाऊस काय बारीक बारीकच. छत्री आहे ना? छत्री आहोत बाहेर पडाया एवढ्यात इला ओढी काढत थोडासा बाहेर पडायला जरा मस्तपैकी पावसाचा आनंद घेऊया. बरोबर ना? ह्या भयाचा पडला घातल्याने आता पुन्हा रिटेनिंग वॉल थैसर. हे रिटेनिंग वॉल काय काय एक कामाचे नाही हे. हो रबल मॅशनरी, लॅटराइट मॅशनरी, ब्रिक मॅशनरी. आपण पटकन घाटाच्या टॉप जवळ. नाही तर रेग्युलर जर वर्दळ चालू असती एवढ्यात खायच्या तरी ट्रकाच्या पाठी असणार होतं फर्स्ट सेकंड करीत. साईड देता काय वाट बघित. आता कसा कोणच नाही त्याच्यामुळे मस्तपैकी आरामात चालायचं. तुका तकडनं वाट असताना कडा खड्ड्यातनच घालूची झाली काय सर्व. तुका अजून ना ट्रेनिंगची गरज आहे बघा. हे पण आमच्यासारखेच वडी काढणारे. आता हैसर ना कसा जातल नक्की खड्डू किती खोला तो कसं कळतलो. MH47 हे पण आमच्यासारखेच वडी काढणारे. वा अरे कशेडी घाट इकडे असा श्री स्वामी समर्थ मठ. तो पुढे पुढे थांबायचं कडच्या साईडला थांबूया कारण इकडनं ना तो तिकडनं व्ह्यू मस्त येतात त्या रिटेनिंग वॉल कडनं. इकडून तो काय दिसत नाही खालना त्याना फक्त तो टनेल दिसता. त्या बाजून थैसर लागते होती बघ सकेरो हा ना. हा इकडे साईड बस त्यासाठी गेला. ओके तर चला आता मस्तपैकी पावसात ना जरा बाहेर खाली उतराया आणि वरना व्ह्यू बघूया कशेडी घाटाचो. ए बाबा नो आमच्याकडे काय खाऊक नाही या सर्व यांची काही ती सोय कर रे. आमका भेटा गेले होत. चल साहेब चला आयला काय ड्रायव्हरांची सोय करूची लागता भेंडी असले ड्रायव्हर. वा एक नंबर. कशेडी घाटाच्या टॉपला इलाव आणि इकडून मस्त असं आपल्या खाली दऱ्यांचं व्ह्यू बघूक मिळता. आणि इकडे समोर असा आपलो नवीन मुंबई गोवा हायवे आणि त्या ठिकाणी जसा टनेल. वा मस्त सो पाऊस पडतं पण आज धुक्या कमी असल्यामुळे आपल्या हे असा सुंदर दृश्य बघूक मिळता. खूप सुंदर. इकडून असा आपलो आपण आता इलावतो रस्तो आणि पुढे असा एकदम तो यू टर्न ज्या ठिकाणाहून सर्व म्हणजे पुढे असा तो यू टर्न. तर तिकडून आपण आता येतो या ठिकाणी टॉपला आणि कार आपण इकडे आपली पार्क केली आहे आणि इकडे आपले 2 मेंबर देखील या ठिकाणी आपल्याला भेटा केली आहेत. वा मस्तच ना. चल यांका टाटा करून आपण आता निघाय. अरे तो पडलो की काय खाली उतरलो खाली. चला टाटा बाय. चला बाय भेटू पुन्हा. चला चला काय ह्या बरोबर नाही अजून तुका गाडी चालू घेणार नाही. उठव घेणार गाडी उठू घेणार नाही तुका अजून. चला आपण येताना जवळपास 15 मिनिटात 15 पण नाही 12 मिनिटात दिलं. आणि इकडनं आता रस्तो चांगलोच म्हणजे आम्ही कधी आपण इलेले होते एप्रिलमध्ये इलेलो होतो. एप्रिलमध्ये रस्तो इकडनं चांगलाच होतो आणि आपण आता इलो कशेडी घाटाच्या टॉपवर. एकेकाळी एकदम पूर्ण गजबजलेला असा ठिकाण होता. आता पूर्ण सगळा सामसूम झाला. श्री स्वामी समर्थ कशेडी मठ इकडे तो मठ असा. तिकडून पण रस्तो आणणार का जाऊ तो पाठीमागणं पण जाऊ करू तिकडनं इकडे येता का रस्तो माहिती नाही. एकेकाळी किती असं गर्दी असायची ना. बहुतेक लोक या ठिकाणी थांबायचे. म्हणजे बघ ना कसे दिवस पटकन बदलतात ते. त्यामुळे माणसान खायच्या गोष्टीचं जास्त नम्रपणे पण आता यांच्या तरी काय चुकी असतात किंवा काय असत यांचं काय नाही रे. विषय बरोबर. कधी परिस्थिती बदलू शकता सांग माहिती.
परिस्थिती कधी पण बदलू शकतात, त्यामुळे आपली ती कर्म करत राहावं. एकदम कसं ना तुळतुळीत रस्तो हा ना, तेव्हा बनवीत होते. हो. सर्व आता या बाजू काय दिसतच नाही. काय म्हणत होतात ना. हा, इकडून आता आपण एका थांबूया प्रतापगड दर्शन. अरे मस्त दिसतला. हो, क्लिअर एकदम. माझी लेन्स नाही आणलं. ओके, ठीक आहे. काय तर आपण थांबलो असतो. तिकडसाठी दुकान होतं, इकडसाठी मग कसला दुकान आता एकदम भारीचा. पण तर डोंगरावर अजून आपण धुक्यात एंट्री नाही केलं. हो, म्हणजे पाऊस झालो त्याच्यानंतर आता धुक्याचा अनुभव. धुक्यात ना दिवसा गाडी चालू काय वाटत नाही, रात्रीच्या असलो वैताग येतं ना गाडी चालू. एकदा काय दिसणार नाही, त्या डांबरी रस्ते असतात तर अजून कंटाळो. पण सिमेंटच्या रस्त्यात पण धोक्याचा तोच प्रॉब्लेम. उलट थैसर पण काहीच कळत नाही. पण मस्त पाऊस असा भयंकर आपल्या, पण मजा येतं आतापर्यंत. असं कंटाळ येलो नाही जर तो लांजा टू संगमेश्वर रस्तो सोडलो तर प्रवासाक. बाकी आणि जो झालेलो रस्तो हा तेका पण काही ठिकाणी असत खड्डे, म्हणजे जे ब्रिजवरचे लप असत थैसर तर एकदम बेकार जर्क बसतात. जर आपल्या गाडीत माणसं पूर्ण भरलेली असतील, म्हणजे सीट बाय सीट असतील, सामान असला, डायरेक्ट जर आपण एक 60-70च्या स्पीडला त्या लपला आपटलं टायर तर जातोच कामात ना. होय ना मालक? धोका गेला तर वरतीच थोडाफार होता. आता जाता रे धोक्यात सर, तकडे पण जाताला धोक्यात. आता इकडून जाता धोक्या. कधी पोचत तेव्हा तोपर्यंत आपण आहे ना घाट उतरू खाली. रस्तो मस्त. पण हा ओके, अरे ह्यो रायगड मध्ये असतलो असा माका वाटता, म्हणून रायगडवाल्यांनी एवढाच केल्यानी. तो रत्नागिरीच्या हद्दीत असतलो, अशी भानगड असतली ही. बघ ना, तो रस्तो केल्याने नाही. पण खरंच ह्यो रस्तो ना मेंटेन ठेवण्याची गरज. हो, कारण उद्या कशाडी टनेल मध्ये त्यांची कामाची क्वालिटी बघता कधी काय होय सांगा घेणार. हा, भरोसा नाही राख सकते. आणि त्या व्हिडिओत पण सेम सांगितलं. हो, ह्यो रस्तो मेंटेन ठेव पडे. कारण काय बघ, मेंटेन ठेवू का म्हणजे काय खूप काय करण्याची गरज आवश्यकता नाही. आता ह्यो आता केलेला रस्तो ना, ह्यो खराब कशामुळे होतो लो, याच्यावर वर्दळत नाही. बरोबर. कळला. पण कधी काय प्रॉब्लेम झालो समजा त्या टनेल मध्ये तर ह्योच घाट उपयोगी येण्यासारखं. हो, प्लॅन बी. इकडूनच ट्रॅव्हल करतात लोक. बरोबर. सर्व हुशार असतो. ह्याच्या शाळेत होतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्धे. वर्धे की काढावर? वर्धे. हे बघ, वा, ह्यो तो ह्याच्यासारखं वाटतं सीन. आपण तुंगनाथला गेलेलो ना, तेव्हा येताना बघ बाजूसून अशी ना झाडा होती, तसा वाटता. तुंगनाथला परत तिकडे दरड कोसळली. ओ आणि समोरून शूट भारी ना. गाडी पावसात मी नाही उतरायचं. कोंब येते शूट ना नाही गावला तरी चालला. शापमेला भिजा अरे मग सगळा भिजा झाला. आता उतरले होते बाय. वाईट जर पावसान थांबलो असतो ना, पाऊस थांबलो काय धुक्या गायब होता. बाय सर वाळ येलो रस्त्यावर. ऐसा सगळं ती माती अडकली आहे, त्याच्यामुळे हा सगळा पाणी येईल ऐसरा. असा कसा अर्धा धुक्या आता सर. एक तर येऊचा तर एकत्र यावं. उगाचे ऐसे पैसा बरोबर नाही आहे की नाही रे. एक्सपिरियन्स धोका व्हाय होता तुमका घ्यावा. अरे हा काय अहो माक पण ताच वाटला की म्हटलं सर बंद केलं की काय. राईट लेफ्ट साइडला दाखव. लेफ्ट साइडला पण दाखव थोडं कॅमेरा. हो, इकडनं या सगळा हिसर पडता नेहमी. वा, इकडे हा काम चालू आता. अगोदर तर या ठिकाणी खूपच लँडस्लाइड व्हायचा रे. जो टप्पो ना कधीच असं व्यवस्थित मिळालं. मी घाबरलोय.
माका वाटलं की म्हटलं आईला पुढे रस्तो बंद केले नाही की काय म्हटलं पाठी जाऊ चला. पाठी जाऊ काय परत पुन्हा आणि पाठी जाऊन परत टनेल मधून अकडे येऊ काय होय व्हिडिओ काढूसाठी कम्प्लीट करूसाठी कसा व्हिडिओ कशी अर्धवट सोडणार मस्त ना पण कशेडी घाट तुम्ही पण येवा एवढं तसं कशेडी घाटाक ना एकटो टाकू नको विचारो एकटो पडलो बरोबर की नाही काय प्रॉब्लेम नाही रस्तो चांगला रस्तो चांगला थोडस उतारताना जरा हा तो रत्नागिरी हद्दीतलो माका वाटता रस्तो खराब आहे रायगड हद्दीतलो रस्तो चांगलो आहे कसलो रुंद आतो बघ रस्तो असो जर रस्तो मुंबई गोवा हायवे केल्याने असतो तर रे हा काय आता बोलायला उपयोगच नाही. काय झालं असतं हजारो झाडा तोडले मारून न निघणारं नुकसान आहे. हो वा कशी एकदम मोठी झाडं असते ती आणि बाजूसून तर पूर्ण ग्रीनरी एकदम भारीच वाटतं अशा रस्त्यातून म्हणजे एक काहीतरी आपण जे फिराक जातो ना तर ते आपल्या प्रवासातच असो अनुभव घेतलं तर अजून भारी वाटतं आपण एखाद्या डेस्टिनेशनला फिराक जाणार थंय हे गोष्टी अनुभवणार ती वेगळी गोष्ट पण प्रवासात हे गोष्टी अनुभवण्याची मजा एक वेगळी आहे आणि आम्ही ते आता अनुभवतो आणि ह्या उलटा झाला घाट उतरताना खालच्या बाजूक धुक्या वरच्या बाजूक पूर्ण क्लिअर झाला तर बरा झाला कारण वरना मस्त आपल्याला व्ह्यू बघू मिळालो नाही तर फक्त पांढरा पांढरा धुक्यात बघूचा लागला असता म्हणजे काहीतरी ना वेगळ्याच ह्याच्या दिल्यासारख्या वाटतात पण ह्या फक्त आपल्याकडेच बाकी नाही काय दुसरीकडे होय सर्व अगदी कोकण सोडून ना बाकी खय तुम्ही फिरलास ना तुमका ही मजा येणारच नाही आता आम्ही ताच अनुभवतो आम्ही आता खय पण जातो फिरक उत्तराखंड आणि वगैरे एक ठीक आहे ह्या बाजू खूपच धुके हो राईट साईडला होतो का इलो आपला हायवे इलो आपण उतरताना 9 मिनिटात उतरलो चढताना आपल्या त्या बाजून 12 मिनिटं लागलेली वा तर अशा रीतीने आपण खूप सुंदर असो कशेडी घाटाचो अनुभव घेतला येताना आपण येतानाच्या व्हिडिओमध्ये तुमका कशेडी टनेल बघूक मिळतो आणि त्यावेळी तुमका सर्व पूर्ण आपल्या पनवेलपासून ते अगदी कणकवलीपर्यंत रोडचे अपडेट मिळणार आहेत तर त्यासाठी आपली पुढची व्हिडिओ पण बघा तर ही व्हिडिओ आपण आता इकडेच एंड करतो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अरे चला आपण आता येलो पुन्हा आपल्या मुंबई गोवा हायवे